डॉक्टर अतुल अनिल निरपकार आपलं उल्हास प्रभात चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपल्याबरोबर उल्हास प्रभातचे संपादक आदरणीय श्री गुरुनाथ बनवटे आहेत। आज आपण त्यांच्याकडनं इलेक्शनमध्ये ते जिथे जिथे फिरले, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटले, तर आपण इलेक्शनच्या पूर्ण एक कार्यक्रमाबद्दल त्यांच्याकडनं ऐकून घेऊ की जनतेचा कल कोणाकडे होता। तर बनवटे साहेब, माझा सगळ्यात पहिले प्रश्न असा आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या नेत्यांना भेटल्या, वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना भेटल्यात, लोकांमध्ये फिरल्यात, बऱ्याच सभा कव्हर केल्या, तर काय वाटतं की हा कल, जनतेचा कल कोणाकडे जाणार? काय झालंय की कल असं आपण नक्की म्हणजे सांगता येणार नाही आपल्याला। याचं कारण काय की आता दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे महायुती आणि महाआघाडी, हे दोन्ही पक्षांचा आपण विचार केला तर आता जे नवीन जे सर्वे आले त्या सर्वेनुसार जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांना जवळजवळ सेम जागा मिळतात। पण सेम जागा जर का मिळालं तर यापुढे सत्ता कोणाची येणार हा एक मोठा प्रश्न, त्यामुळे गहन प्रश्न तयार होतो। जिकडे जेव्हा आपण फिरत होतो प्रत्यक्ष पोलिंग बूथवरती किंवा समजा उमेदवारांकडे, त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या नेत्यांची जेव्हा चर्चा केली तर त्यावरून प्रत्येक नेत्याने असा दावा केला की विजय हा आमचाच होईल। म्हणजे समजा बीजेपीच्या कार्यकर्त्याकडे गेलो तो बोलत बीजेपीचाच विजय होणार, तुतारच्या कार्यकर्त्याकडे गेलो तो बोलत तुतारचा विजय होणार। म्हणजे प्रत्येक पक्षाने अशा पद्धतीने दावे केले आहेत, तर त्यामुळे निकाल काही लागला तर तो आपल्याला उद्या समजणार आहे। पण याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना जवळपास एक 5 ते 10 मतांचा किंवा 10 ते 20 मतांचा आपला सीटचा फरक पडू शकतो त्यामध्ये। आणि या 10-20 मतांच्या किंवा सीटसाठी जे आपण गोष्टी म्हणजे जे येणारे उमेदवार आहेत हे पण जास्त फरकाने येणार नाहीत। यांच्यामध्ये खूप अंतर कमी असणार आहे की आपलं वाटत जर पूर्वी 50,000 का लाख मतं घेऊन एखादा उमेदवार निवडून येईल, तर तशी परिस्थिती तर मुळात नाही। अजून बनवटे साहेब, असा विषय आहे की जसं तुम्ही सांगितलं की बाबा समसमान लोकांचा कौल आहे, पण आता कालच आपण जे एक्झिट पोल झाले आणि त्या एक्झिट पोल मध्ये सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवलं की मॅक्झिमम जनतेचा कौल किंवा एक्झिट पोलचा कौल आपण म्हणू की हा महायुतीला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? नक्कीच बघा, सर्वे किंवा हे जे पोल घेतलेले असतात हे काही प्रमाणात खरे ठरतात, काही प्रमाणात खोटे ठरतात। म्हणजे या पोलचा फक्त अंदाज असतो, कारण त्यांनी ठाम सांगितलेलं नसते की बाबा ह्या पक्षाचे एवढे सीट लागतील, या पक्षाचे एवढे सीट, पण असं ठाम नसतो, कारण ते अंदाज असतात। म्हणून वापरताना शब्द काय वापरतो? एक्झिट पोल, अंदाज। तर अंदाज हा फक्त अंदाज असतो। आता उद्या काय ते आपला अंदाज आहे की खरं प्रत्यक्ष ऍक्च्युअली आहे, म्हणजे युतीची सत्ता येते की आघाडीची सत्ता येते हे आपल्याला उद्या समजणार आहे। घोडा मैदान लांब नाही आहे, उद्याच आपल्याला सगळं कळेल। पण एक विषय असा होता की जसं आपण महायुतीचे 2.5 वर्ष बघितले, तसंच महाआघाडीचे त्या अगोदर कोरोना काळात 2.5 वर्ष बघितले, तर त्याबद्दल जनतेचं काही आला का पोल की कोणाचं सरकार कसं झालं? आता की जनतेची परिस्थिती अशी आहे की जनतेची दिवस मनस्थिती झाली, कारण आता जे शरद पवारचा जो पक्ष होता याच्यामध्ये परत फूट पडली, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा जो पक्ष होता या पक्षामध्ये देखील फूट पडली। त्यामुळे या दोन्ही पक्ष फुटल्यामुळे त्यामुळे काय आला की मत आणि उमेदवार हे विभागले गेले। त्यामुळे जनता नक्की कोणाला कौल देईल हे आज आपणही सांगू शकत नाही, किंवा जे नेते आहेत ते किती दावे करत असतात तर त्यांचा पोलचा अंदाज किंवा नेत्यांचा अंदाज हा देखील खरा किंवा खोटा काही ठरू शकतोय। याबद्दल कोणाला अनेक शंका येतील, कारण आपण एखादा उमेदवार निवडतोय तर त्याच्याकडनं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असते, कारण एखादा उमेदवार निवडल्यानंतर त्यांनी लोकांची कामं केली पाहिजेत, लोकांना महागाई, रोजगार हे जे मुद्दे आहेत, गॅस सिलेंडर म्हणजे खाण्यापिण्याचे जे अन्न आहे हे स्वस्त व्हायला पाहिजे। आताच एक गोष्ट मी सांगतो, तुम्हाला मध्ये थांबवतो की कालच सीएनजीचे 2 रुपये वाढवले, म्हणजे इलेक्शन झाल्या सीएनजीची दरवाढ, याबद्दल काय बोलतात? नक्कीच तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला त्याबद्दल, कारण सरकारचं धोरण काय असतंय, इलेक्शन असेल त्यावेळी तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळणार, आनंद मिळणार, पण तो आनंद केवळ 1 किंवा 2 महिन्याचा किंवा क्षणभंगूर आनंद असतो, पण तो आनंद तुम्हाला काही दिवस कशासाठी देतात की जेणेकरून आपली सत्ता आली पाहिजे। म्हणजे केवळ सत्तेपोटी तुम्हाला 1 किंवा 2 रुपये वाढले हे वाढले, पण जेव्हा त्यांची सत्ता आल्यानंतर मग ते अनेक पटीने वाढवतात। म्हणजे त्यांचे वाढवण्याचं प्रमाण हे अधिक आहे आणि कमी करण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे। आणि या एवढ्या वर्षाचा आपण अनुभव बघतोय की एवढ्या वर्षामध्ये तेच घडलेलं आहे की जेव्हा इलेक्शन येते किंवा निवडणूक लागते तर त्यावेळी हे सगळे दर कमी होतात। इलेक्शनच्या कालावधीमध्ये जाणून बुजून ते रेट कमी केले जातात आणि इलेक्शन झाल्या लगेच वाढलं आहे। आता बघा, काल मतदान झाला, आज परत सिलेंडरचं तुम्ही बोलतो 2 रुपये वाढले, सीएनजी गॅसचे 2 रुपये वाढले, म्हणजे याचा अर्थ काय समजा जनतेने? त्यामुळे जनतेच्या समोर एक असा प्रश्न पडलेला आहे की नक्की आम्ही विश्वास कोणावरती ठेवायचा आणि कोणत्या सरकारला निवडून द्यायचं, कोणत्या सरकारवरती विश्वास ठेवायचा, हा जनतेसमोर खरा प्रश्न आहे आज। चला, आता आपण अशीच आशा करू की बाबा जे पण सरकार येईल ते जनतेच्या सुखसुविधांकडे जास्त लक्ष देईल। पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न बनवटे साहेब तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचे संबंध सगळ्याच राजकीय पक्षांशी आहेत, तर बदलापूरमध्ये कोण बाजी मारणार? बदलापूरमध्ये आता परिस्थिती जवळजवळ समसमान झाली आहे, कारण आपण म्हणतोय की युतीचा उमेदवार होईल किंवा आघाडीचा उमेदवार येईल, पण जास्त शक्यता ही किसन कथोरेंची येण्याची शक्यता आहे, कारण यांनी या मतदारसंघात गेली 20 वर्ष ते काम करत आहेत आणि 20 वर्ष काम केल्यानंतर परिस्थिती अशी आहे
की किसन कथोरे यांनी 20 वर्ष काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क आहे हा खूप दांडगा आहे आणि त्यांचा संपर्क दांडगा आहे. शिवाय त्यांनी जी विकास कामं जी केली आहेत ती विकास कामं देखील जोपासण्यासाठी आहे. कारण त्यांना गव्हर्नमेंटकडनं निधी कसा आणायचा हे त्यांना योग्य वेळी फरक त्यांचा पडतोय. कारण निधी आणण्यासाठी मित्रांनो एखादा आमदार झाला किंवा खासदार झाला तर त्याला निधी हा मर्यादित मिळत असतो. मग त्या आमदाराची किंवा खासदाराची किती ताकद आहे याच्यावरती अवलंबून आहे की तुमच्या मतदारसंघाला किती निधी मिळणार किंवा तुमच्या मतदारसंघाला विकासासाठी काय काय तुम्ही योजना राबवत आहे त्या योजनेसाठी तो निधी दिला जातो. बनवटे साहेब, अजून एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीची तुम्ही सगळा प्रचार बघितला, तसंच महायुतीचाही प्रचार बघितला, पण कुठेतरी किसन कथोरे साहेबांना हा त्यांच्याच पक्षाकडनं थोडासा पाठिंबा कमी भेटला असं वाटतं का? नक्कीच नक्कीच. याचं कारण असं आहे की बघा 20 वर्ष जो माणूस नाराजी कोणावरती असते की 20 वर्ष ज्या माणसाने काम केलं तर 20 वर्षामध्ये काही लोकांची मनही दुखवली जाणार हे साहजिक आहे. त्यामुळे आपण 100% त्यांच्याकडनं अपेक्षा करू की बाबा यांनी कोणालाही दुखायला नको, हे 100% मतं पडायला पाहिजेत, तर असं कधीही होत नाही. आज 5 वर्षासाठी जरी आमदार आला तर त्याच्याकडनं देखील अनेक चुका होतात आणि विरोधकही का असतात. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की पक्षाच्या लोकांनी विरोध करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्या मते. कारण की असं निवडणुकीच्या वेळी बऱ्याच गोष्टी कानावर आल्या की काही काही ठिकाणी किंवा काही काही विभागात हे संत गतीने मतदान चाललेलं, म्हणजे ते वाढवण्याचा प्रयत्नही करण्यात येत नव्हता. मग या बाबतीत काय मत आहे? नाही, कसं आहे, नाराजी ही सगळीकडे असते आणि या नाराजीचाच रिझल्ट आहे आणि या नाराजीमधून किसन कथोरेंचा विजय होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण बीजेपीचे लोक जेव्हा आपल्याच पक्षाचे लोक आपल्या विरुद्ध बोलतात किंवा विरुद्ध काम करतात आणि त्यातून विजय मिळवणं हे खूप मोठी गोष्ट आहे तशी. बरोबर. आणि जसं आपण खासदारकीला बघितलं की बाबा तुतारीचा आवाज सगळीकडे वाजत होता, पण आघाडी आता हे जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांचा प्रचार कुठेतरी कमी पडला असं वाटतं का? नाही, प्रचार कमी पडला असं नाही बोलता येणार. कारण प्रचार त्यांचा सुरुवातीला खूप जोर होता आणि असं वाटत होतं ह्या मतदारसंघामध्ये की आघाडीची तुतारी वाजणार की काय. बरोबर. हा, ही वस्तुस्थिती ह्या मतदारसंघाची होती. आदरणीय सुप्रियाताई सुळेंचा एक मोठी सभा झाली, पण त्यानंतर जसा कथोरे साहेबांचा पदयात्रा झाली किंवा गल्ली गल्ली सोसायटीमध्ये किंवा ग्रामीण भागातही त्यांचा जो एक पोहोच होता तो कुठेतरी महाविकास आघाडीचा कमी पडला का? नाही, नक्कीच. कारण नाही, पण सुप्रिया सुळेची जेव्हा सभा झाली त्याच्यानंतर 2 दिवस वातावरण असं होतं की तुतारी सुप्रिया सुळेंच्या सभेच्या नंतर. पण परिस्थिती अशी की ती 2च दिवस तुतारी वाजली, 2 दिवसानंतर ती तुतारी थंडावली आणि मग कमल बोलायला लागला. एक्झॅक्टली. आता जनतेकडनं जे आपल्याला जाणवतं हे आपण इथे मांडतोय. हे आपलं मत नाही वैयक्तिक, जनतेमध्ये फिरताना आपल्याला जे जाणवतं ते आपण मांडतोय. तसंच आपण कार्यक्रमाच्या वेळी दोघं फिरलो, आपण बघितलं की म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आढळण्यात आलं की तुतारीची लोकही आपणचं समर्थन की नाही बाबा तो माणूस काम आहे, विकासाची कामं केलेली आहेत, तर आम्ही पक्ष नाही तर उमेदवार बघून मत देऊ, तर असेही लोकांची मतं होती. नक्कीच तसंच झालंय. याचं कारण असं आहे की व्यक्ती महत्वाची, पक्ष महत्वाचा नाही. बरोबर. बघा आज परिस्थिती अशी आली महाराष्ट्रामध्ये देखील की अनेक जण हे नेते, महानेते, मोठे नेते जे आहेत हे काय केलं, जिकडे सत्ता आहे त्या सत्तेच्या आवाशापोटी त्यांनी नको त्या युत्या, नको त्या आघाडी केल्या. म्हणजे हे नेते असं आपण म्हणायला हरकत नाही की सगळेच नेते सत्तेसाठी आपवलेले. बरोबर, एक्झॅक्टली. मग या सगळ्या नेत्यांचा आपण काय विचार करायचा, तर आपण त्यापेक्षा आपली व्यक्ती कोण आहे, आपला नेता कोण आहे हे निवडणुकीला निवडून देण्याचं पूर्णपणे अधिकार आपला आहे. डावं उजवं हे ठळकपणे सांगता येत होतं. नक्कीच. पण आता डावं कुठलं उजवं कुठलं कधी कधी काय बदलेल कसं आहे, कोणत्या हातामध्ये डावं झालं तरी कोणत्या हातात उजवं झालं एक्झॅक्टली परिस्थितीचा निर्माण झाली. म्हणजे काय हे समजत दिसेल. आता परिस्थिती की पूर्वी मंत्रिमंडळ जे व्हायचं ते मंत्रिमंडळ 5 वर्ष ते असायचं आणि कोणत्या खात्याचा कोणता मंत्री आहे हे आपलं तोंड पाडत असायचं. पण आज परिस्थिती अशी आहे की मंत्री सारखे चेंज करतात, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात. म्हणजे हे असे मंत्री किंवा जे नेते हे इकडनं तिकडे पक्षांतर करायला लागले, त्यांची पदं चेंज व्हायला लागली. त्यामुळे आज विद्यार्थ्यांना म्हणा किंवा आपल्यासारखं देखील एखाद्या मंत्र्याचं पटकन जर खातं विचारलं तर आपल्याला सांगता येणं कठीण आहे. ही वस्तुस्थिती झाली. आता तर झालं पण पक्षही सांगता येत नाही की आज इथं असतं उद्या तिथं असतं. प्रत्येक जण बघा कसं आहे माहितीये का, सत्ता ही प्रत्येकाला हवी असते, पण सत्तेला आणि पैशाला कुठेतरी काही मर्यादा पाहिजे. आता नेत्यांचं समजा आपण नेते घेतले तर नेत्यांकडे अफाट पैसा पडला असतो, त्याचा हिशोब नाही. मग यांना हव्यास कशासाठी सत्तेचा, ठीक आहे सत्तेचा, मग तुम्हाला सत्ता मिळाली, पैसा मिळाला, सगळं मिळालं, तर तुम्ही जनतेला एक चांगल्या सुविधा द्या की जेणेकरून महागाई कमी होईल, रोजगारी संपेल, जे कामं जी आहेत ती कामं चांगल्या क्वालिटीची होतील. आज कॉन्क्रीटची देखील सगळी कामं चालू आहेत, तर कॉन्क्रीटच्या कामाला त्यांनी आणखी एक म्हणजे क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आपल्या सगळ्या ठिकाणी मिळत नाही. काही ठिकाणी क्वालिटी मिळते पण बऱ्याच ठिकाणी क्वालिटी मिळत नाही. मग ते काय होतं, लगेच कॉन्क्रीटचे रोड उधळतात. कारण कॉन्क्रीटचा रोड असा आहे की 15 ते 20 वर्ष कमीत कमी खड्डा पडायला पाहिजे. आज बघा तुम्ही रोड चालू असताना तो उधळतात. ही जबाबदारी कोणाची, हा एक जनतेसमोर मोठा प्रश्न. आणि ह्या बऱ्याच लोकांनी मला विचारला
काय सर तुम्ही तो बोलतो हे पक्ष असे ते पक्ष असे, पण हे रस्त्यांचं बाकीच्या ज्या अवस्था आहे सुखसोयींच्या यांचं काय, हे असे प्रश्न अनेकांनी आपल्याला विचार फिरताना. बरोबर. तसंच आपण बघू की आता जसं उद्याचा इलेक्शनचा रिझल्ट आपल्याला कळेलच, तर आपण कडनं समजा महायुतीची सीट लागली, किसन कथोरे साहेबांचा विजय झाला, तर त्यांच्याकडनं तुमच्या सगळ्यात पहिले काय अपेक्षा असेल बदलापूर शहराच्या विकासासाठी? नक्कीच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आता 20 वर्ष झाली आपण आमदार आहे आणि आता पुढचे देखील 5 वर्ष मिळतील त्यांना अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आता पुढच्या 5 वर्षामध्ये आपण महत्वाचं म्हणजे काय करायला पाहिजे, का इथले जे रस्ते आहेत हे रस्ते त्यांनी कॉन्क्रीटचे केले, पण त्या रस्त्यांना क्वालिटी द्यायला पाहिजे. म्हणजे लोक बोलले पाहिजे बाबा हे रस्ते खरोखर चांगल्या क्वालिटीचे केले. आज काय झालं, रस्ते झाले पण रस्त्याला नाव नाही मिळालं का, ते एकीकडे पुढे करत जातात आणि मागे उद्धत देतोय, क्वालिटी काम नाही. हा, मग त्यामुळे तिकडे आपण कॉन्ट्रॅक्टरवर थोडंसं वचक, हा कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण काम देतो त्याच्यावर आपला अधिकार असतोय, त्यामुळे त्याला आपण व्यवस्थित सांगायला पाहिजे की बाबा काम चांगल्या क्वालिटीचं कर. दुसरी गोष्ट अशी की आता रोजगार, लाईट, पाणी ह्या ज्या सुविधा आहेत, आता लाईटचे पण बरेच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर रोजगार लोकांना, तर रोजगार म्हणजे आता यांच्या हातात नाही रोजगार देणं, ते राज्याच्या किंवा केंद्राच्या हातात आहे, पण यांनी त्यासाठी प्रयत्न करणे. त्याच्यानंतर इथं आता उतरल्यानंतर बदलापूर स्टेशनला अशी परिस्थिती आहे की एवढी गर्दी असते की आज बदलापूरची जी लोकसंख्या ही प्रचंड वाढली आहे. म्हणजे मुंबईवाल्यांनी काय केलंय की उठसूट बदलापूरला स्वस्त ब्लॉक भेटतात ही जाहिरात झाली आणि त्यामुळे उठसूट बदलापूर गाठलाय त्यांनी. बदलापूरला ब्लॉक स्वस्त भेटाय हे ठीक आहे, बिल्डरांचा धंदा झाला हे ठीक आहे, पण त्यांच्या सुखसुविधांचं काय, त्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आता मी मगाशी बघितलं बाजारामध्ये ट्रेन आली तर माणसाला चालायला जागा नाही, त्यामुळे एक सॅटिस सारखा प्रकल्प देखील व्हायला पाहिजे जेणेकरून ट्रेनला लोक उतरल्यानंतर जी लांब जाणार म्हणजे ज्या ठिकाणी समजा बेलोडी पर्यंत इथून जर काही घेतला रेल्वे स्टेशन पासून स्टेशनच्या परिसरात, स्टेशन परिसरात तर डायरेक्ट बेलोडी जायला पाहिजे. त्याच्यात तिथून एक गेलं तर गांधी चौक शिवाजी चौकापर्यंत जायला पाहिजे. त्यानंतर इकडे तुमचा जर हे रोड इकडचा बघितला तर पार तो मांजर्लीपर्यंत जायला पाहिजे, तिकडे बेलोडी पर्यंत जायला पाहिजे. म्हणजे हे जे आहे वरच्या वर्षासाठी जो प्रकल्प बोलतो आपण, ह्या योजना खऱ्या म्हणजे राबवल्या पाहिजे. तर बदलापूरची संख्या आता लोकसंख्या खूप मोठी झाली आहे. नाही बनवटे साहेब, रस्ते, पाणी, वीज या गोष्टी मूलभूत गरजा तर आहेच आहे, पण आज बदलापूरमध्ये आपल्याला मला असं वाटतं की समजा कोणाचंही सरकार येऊ, पण त्यांनी बदलापूरमध्ये मुंबईच्या एवढं जवळ असल्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं. एक अद्ययावत हॉस्पिटल, एक चांगलं कॉलेज मोठं, नक्कीच, आणि मुलांना, लहान मुलांना फिरण्यासाठी बदलापूरमध्ये एक गार्डन, जे चांगल्या प्रकारचं गार्डन असावं अशी, आणि फॉरेस्टची खूप मोठी जागा आहे त्यामुळे त्याचं एक मोठ्या प्रमाणात गार्डन केलं तर ते लोकांना किंवा मुलांना खेळण्यासाठी. आता एक माझा मित्र आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो मी, त्याला मी मागच्या वेळी तो बदलापूरचा फ्लॅट होता आणि तो त्यांनी इथनं फ्लॅट विकला तो, आणि तो कुठे गेला, पनवेलला गेला. आता मी त्याला नंतर विचारलं, एक दिवस फोन केला तर मला बोलतो तुमच्या इथला फ्लॅट विकला. मी बोललो का बाबा, काय बदलापूरमध्ये कमी असं तुला, बोलतो तुम्ही सांगा. बोलतो एवढी वर्ष बदलापूरमध्ये आहे, बदलापूरमध्ये मुलांना खेळण्यासाठी साधी कुठली गोष्ट आहे सांगा मला तुम्ही. डीमार्ट सोडलं की आपण कुठे जाऊ शकतो, म्हणजे मुलांना खेळण्यासाठी देखील इथे सोयी पाहिजे. किंवा ज्यांना लोकांना राहायचे, बघा आता नोकरी करणारे लोक आहेत, नोकरी करणं काय असतंय की आठवड्यात 1 किंवा 2 सुट्ट्या, पहिले पूर्वी एकच सुट्टी असायची, आता शनिवार रविवार कंपल्सरी सुट्टी झाली. त्यामुळे त्यांना बाहेर फिरतानासाठी एक सिनेमा थिएटर आहे, याची क्वालिटी चांगली सुधारली पाहिजे. दुसरा एखादा थिएटर होणं देखील गरजेचं आहे, एखादं नाट्यगृह होणं गरजेचं आहे, एखादा मोठा स्विमिंग तलाव किंवा स्विमिंग जे बोलतो आपण त्याचं व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांना केवळ तुम्ही सोयीच नाही तर त्यांच्या करमणुकीच्या सोयी देखील तुम्ही दिल्या पाहिजेत. तर त्यावेळी बदलापूर आपल्या खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध होईल असं अपेक्षा करायला आपला हरकत नाही. बनवटे साहेब, तुम्ही तुमचा वेळातला वेळ दिला आणि लोकांना जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितली, त्यामुळेच आपण तमाम बदलापूरकरांच्या तर्फे मी डॉक्टर श्री गुरुनाथ बनवटे साहेब, उल्हासप्रभाचे संपादक, यांचे आभार मानतो. आणि कुठलाही भेदभाव न करता त्यांनी परखडपणे त्यांनी आपलं मत मांडलं आणि जे येणारं सरकार आहे त्यांनाही त्यांनी आदरपूर्वक काही सांगितलेलं आहे ते काम करावं आणि विकासाची कामं करावी आणि आपण त्यामागे तसा पाठपुरावा पण घेऊ अशी मी लोकांकडनं तुम्हाला एक हे ठेवतो की कुठलेही सरकार येऊ द्या, तुम्ही तसं बदलापूरसाठी काही गोष्टी करण्यासाठी थोडंसं मागे लागा. धन्यवाद, थँक्यू. उल्हासप्रभात न्यूज चॅनल व न्यूजपेपरमध्ये जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क साधा. मोबाईल नंबर 92 70 17 54 13.